माझा नवरा मला खूप छळायचा आणि घटस्फोटाची धमकी द्यायचा. मग एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला. मग मी माझ्या सासऱ्यांशी लग्न केले आणि सर्व संपत्ती माझ्या नावावर केली. त्यानंतर मी माझ्या पतीसोबत जे केले ते ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. माझ्या गावातील एका मोठ्या सधन शेतकऱ्याची मी एकुलती एक मुलगी होते. माझ्या आईवडिलांनी मला मोठ्या लाडात वाढवले. एकटीच असल्याने माझे सगळे नखरे पुरवले जात होते. मला राजकन्येप्रमाणेच हवेलीत ठेवले होते. माझे दुःखाशी काहीही घेणे देणे नव्हते. उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी मी हवेलीतून बाहेर पडले. गावातल्याच आमच्या सुंदर बागेत जाण्याचा माझा बेत होता. पण बागेत पोहोचताच मला तिथे एक मुलगा दिसला, जो खूप मस्त होता. लहानपणापासून सुंदर गोष्टींकडे मी आकर्षित होत असे. त्या मुलाला पाहून माझे मनही त्याच्याकडे आकर्षित का झाले माहीत नाही. पण माझ्या मनाला त्या मुलाशी बोलायचं होतं. त्याने माझ्याकडे बघावे, माझ्याशी बोलावे, माझे ऐकावे आणि मी त्याचे ऐकावे, अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण मनावर ताबा ठेवून मी परतीचा रस्ता धरला आणि शांतपणे हवेलीत परत आले. हवेलीत येताच अगदी मला अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. एक विचित्र आनंद आणि अस्वस्थता माझ्या मनात होती. असेच 2 दिवस गेले. इकडे तिकडे मन रमवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण सर्व बाजूंनी अपयश आल्यावर माझे मन हतबल झाले आणि मग मी परत त्या बागेमध्ये आले. पण यावेळी तिथे कुणीच दिसत नसल्याने मी निराश झाले. मी निराश होऊन परत आले. त्यानंतर माझे मन बरेच दिवस उदास होते. एक दिवस मी पुन्हा धीर धरला आणि बागेत गेले. मात्र यावेळीही तो मुलगा तिथे नव्हता. आता मला राग येऊ लागला होता आणि तो मुलगा कधी माझा हट्ट बनला ते मला कळलेच नाही. लहानपणापासून मी हट्टी होती. मला माझी जिद्द पूर्ण करण्याची आवड होती. परिस्थिती कशीही असो, माझ्या मनात आले तर मी ते पूर्ण करायचीच. यावेळी हा माझ्या आयुष्याचा निर्णय होता. त्यामुळे मी या मुलाशी लग्न करायचं ठरवलं होतं. त्यावेळी मी त्याला नुसतेच पाहिले होते. त्याच्याविषयी मला काहीही माहिती नव्हती. घरी आल्यावर मी माझ्या आईशी बोलले आणि मी म्हणाली की त्याला शोधून काढ, तो कोण आहे. काही दिवसांनी माझ्या आईला त्या मुलाबद्दल सर्व काही कळाले. तो मुलगाही जहागीरदाराचा मुलगा होता. ते लोक आमच्याच गावातील होते. याच कारणामुळे आम्ही दोघांनीही लवकरच लग्न केले. आमच्या लग्नाला काही दिवस झाले होते की एके दिवशी अचानक माझा नवरा घरी आला. तो दारूच्या नशेत होता. त्याला मद्यधुंद अवस्थेत पाहून मी थक्क झाले. मी त्याला एक सभ्य व्यक्ती समजून लग्न केले होते. येथे तो एक वाईट व्यक्ती असल्याचे सिद्ध झाले. माझ्या नशिबावर मी रडायला लागले, कारण आईवडिलांच्या विरोधात जाऊन मी हे आयुष्य निवडले होते. मी मोठ्या कष्टाने त्याला परत खोलीत आणले. मग खोलीत शिरताच तो बेडवर कोसळला. त्यावेळी मला माझ्या नवऱ्याचा राग येत होता. तो झोपला सुद्धा होता, पण त्याने माझी झोप मात्र उडवली होती. मला काय करू आणि काय नको काहीही समजत नव्हते. मी सोफ्यावर झोपले आणि सकाळी त्याच्याशी बोलण्याचा विचार केला. झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. म्हणूनच मला रात्रभर झोप येत नव्हती. सकाळी नवऱ्याला जाग आल्यावर मी त्याला विचारले, नशेच्या अवस्थेत रात्री घरी येताना लाज वाटत नाही का? तेव्हा त्याने कोणतीही नशा केली नसल्याचे सांगितले. त्याच्या खोटेपणाने मला धक्काच बसला. त्याला असे खोटे बोलण्याची काय गरज होती? मी म्हणाले, तुला खोटं बोलायला लाज वाटत नाही का? मी स्वतः तुला मद्यधुंद अवस्थेत पाहिलं होतं आणि तुला खोलीत घेऊन आले होते. मग खोटं का बोलतोय? तर तो म्हणाला की मी कोणतीही नशा केलेली नाही. जास्त बोलू नकोस, डोकं दुखतंय, जा औषध घेऊन ये. माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर मला खूप राग आला होता. पण या क्षणी माझ्याकडे माझ्या पतीची आज्ञा पाळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणूनच मी त्याच्यासाठी लिंबू पाणी तयार केले होते, कारण तो खोटे बोलत होता. मात्र वस्तुस्थिती अशी होती की तो रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. मी त्याला लिंबू पाणी दिले. त्याने ते प्यायले आणि त्याला आता भूक लागली होती. मला त्याची आज्ञा पाळावी लागली आणि मी त्याच्यासाठी जेवण आणायला गेले. जेवण करून त्याला झोप लागली, पण मला ना भूक लागत होती ना झोप येत होती. तो दिवसभर झोपला आणि संध्याकाळी तो उठून तयार झाला. तो पूर्वीपेक्षा जरा जास्तच तयार होत होता. मी त्याला विचारले, तू कुठे चालला आहेस? तर म्हणू लागला, तू तुझ्या कामाशी काम ठेव, विनाकारण प्रश्न विचारू नको. अशी बायको मला आवडत नाही. त्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी काय चुकीचे विचारले होते? मी पुन्हा विचारल्यावर त्याने जे सांगितले ते ऐकून माझे पाय लटपटायला लागले.
मी थरथर कापायला लागले. तो त्याला जे बोलायचं होतं ते बोलून निघून गेला होता. किती वेळ मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत राहिले माहीत नाही. त्याने मला विनाकारण घटस्फोटाची धमकी दिली होती. मी हैराण झाले. तो असे का वागत आहे? एवढ्या छोट्या गोष्टीवर तो मला घटस्फोट देण्याचा विचारही कसा करू शकतो? तो दारूच्या नशेत होता. त्याने चूक केली आणि त्याने आपली चूक मान्य करण्याऐवजी माझ्यावर फटकेबाजी सुरू केली. मला राहून राहून माझ्या या निर्णयावर रडावेसे वाटले. जर मी माझ्या आईवडिलांची आज्ञा पाळली असती, याच्यासारख्या नशा करणाऱ्या व्यक्तीची लग्न करण्याचा हट्ट धरला नसता, तर आज माझे आयुष्य नक्कीच चांगले झाले असते. रडत रडत डोळे मी कधी मिटले मला कळलेच नाही. पहिले म्हणजे पूर्ण एक दिवस मी उपाशी होते आणि त्यावर मला झोपही नव्हती. कदाचित यामुळेच मला आता झोप लागली असावी. घरातील आवाजाने माझे डोळे उघडले. माझे पती पुन्हा मद्यधुंद अवस्थेत अडखळत खोलीतल्या वस्तूंची टक्कर घेत खोलीत पोहोचले होते. त्याला बघून मला राग यायला लागला. आज मी त्याला आधार देण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. उलट तो स्वतःच त्याच्या वस्तूंना तोडत धडकत पलंगाच्या जवळ पोहोचला. मी आधीच सोफ्यावर माझी जागा बनवली होती, कारण आता या व्यक्तीसोबत राहणे माझ्या ताब्यात नव्हते. तो स्वतः कसा तरी बेडवर पडला आणि मग मी सगळं विसरून झोपायचा प्रयत्न करू लागले, कारण माझं डोकं दुखत होतं. मी सकाळी उठले तेव्हा माझे पती खोलीत कुठेच नव्हते. हे पाहून मला आश्चर्य वाटले, पण घड्याळाकडे पाहिल्यावर वेळ पाहून मला धक्काच बसला, कारण घड्याळाचे काटे 4ची वेळ सांगत होते. मी हात आणि चेहरा धुवून खाली बाहेर आले. इतका वेळ मी झोपले यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण कसे काय? दुसऱ्या दिवशी माझे सासरे गावातून शहरात आले होते. माझे सुजलेले डोळे पाहून त्यांनी मला विचारले, तू बरी आहेस ना? इतका वेळ का झोपली होतीस? त्यांच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते, कारण मला स्वतःलाच आश्चर्य वाटले होते की मला उठायला इतका उशीर कसा होऊ शकतो. मी माझ्या सासऱ्यांना काहीच उत्तर दिले नाही आणि स्वतःसाठी जेवण आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले, कारण मला खूप भूक लागली होती आणि जेवण केल्यानंतर माझ्या नशिबावर रडण्याशिवाय काहीच उरले नव्हते. पती रात्री परत घरी आला, परंतु आज तो पूर्ण शुद्धीवर होता. त्याला पाहून मला आश्चर्य वाटले. आज नशा न करता तो कसा आला? पण मला त्याला विचारण्याची किंवा त्याच्याशी बोलण्याची गरज वाटली नाही. रात्रीचे 12 वाजले होते. यामुळे मी शांतपणे माझ्या सोफ्यावर झोपले, पण तो माझ्याशी बोललाही नाही. मला नक्कीच आश्चर्य वाटले, पण समजत नव्हते की नक्की काय चालले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नवऱ्याने सांगितले की आज रात्री सामान तयार करून ठेव, कुठेतरी जायचे आहे. मला आश्चर्य वाटले की तो मला कुठे पाठवणार आहे. मला कुठेही जायचे नाही असे म्हणताच तुला जावे लागेल असे तो सांगू लागला. तू गेली तरच मी माझ्या उद्देशात यशस्वी होऊ शकेन. मला आश्चर्य वाटले की तो काय बोलतोय. तो एवढं बोलला आणि गेला. मी दिवसभर विचार करत राहिले त्याला काय म्हणायचे आहे. सायंकाळी नवरा घरी परतल्यावर तो स्वतः खोलीत गेला. खोलीत आल्यावर त्याने मला विचारले, तुझे सामान बांधले आहेस का? मला आश्चर्य वाटले. मला इतक्या घाईत कुठे पाठवायचे आहे? अचानक त्याने माझ्यासमोर काही कागद फेकले. तेव्हा मी आश्चर्याने बघितले आणि मग मी ते वाचायला उघडले. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण ती कागदपत्रे घटस्फोटाची कागदपत्रे होती. मला विश्वास ठेवणे खूप कठीण जात होते, कारण माझ्या पतीने काहीही विचार न करता मला घटस्फोट दिला होता. हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटले, कारण माझा अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नव्हता. माझ्या पतीने मला माझ्या घरी परत पाठवले. माझ्या आईवडिलांना कळल्यावर तेही अस्वस्थ झाले, पण नशिबाचे लिहिलेलं कोण टाळू शकते. पण या काळात मी याचा बदला घेईल असा कठोर विचार केला होता. या दरम्यान माझे सासरे मला भेटायला आले, पण मी त्यांना नकार दिला. काही दिवसांनी मी माझ्या सासऱ्यांना माझ्या वाड्यात बोलावले आणि ते दुसऱ्याच दिवशी आले. त्यांनी मला काय झाले, तुला घटस्फोट का दिला असे विचारले. तर मी त्यांना सांगितले की तो नशा करू लागला आहे. तरीही मी त्याच्यासोबत राहत होते. एक दिवस अचानक त्याने माझ्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारले आणि मला इकडे पाठवले. माझ्या नशिबावर मी रडत होते. पण सासऱ्यांचे पुढचे वाक्य ऐकून माझ्या डोक्यावर आश्चर्याचे डोंगर कोसळले. माझ्या घटस्फोटानंतर अवघ्या 2 दिवसांनी त्यांनी दुसरं लग्न केल्याचे माझे सासरे सांगत होते. मुलगी खूप हुशार आहे. तिने त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले असावे आणि आता दोघेही आनंदाने जगत आहेत. हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी भावनेच्या भरात खूप धोकादायक पाऊल उचलण्याचा विचार केला.
मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. माझे बोलणं ऐकून ते आश्चर्यचकित झाले, कारण ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते. ते माझ्याशी लग्न कसे करू शकतात? पण माझे सासरे माझ्या नवऱ्याचे खरे वडील नाहीत, हे मला माहीत होते. ते त्याचे लांबचे काका होते. त्यांनी लग्न केले नव्हते आणि माझ्या पतीला मुलगा म्हणून वाढवत होते, कारण माझ्या नवऱ्याच्या आईवडिलांचा लहानपणी अपघातात मृत्यू झाला होता. आधी ते नकार देत राहिले, पण माझ्या आग्रहाखातर त्यांनी होकार दिला. दुसऱ्याच दिवशी मी त्यांची पत्नी म्हणून घरात हजर होते. मला समोर पाहून माझा नवरा माझ्याकडे आला आणि त्याच्या बायकोला सोबत घेऊन आला आणि म्हणाला, "बघ, मी तुझ्यापेक्षा सुंदर बायको आणली आहे आणि मी तिच्याबरोबर खूप आनंदी आहे. पण तू इथे काय करायला आली आहेस? तू पुन्हा माझी पत्नी होण्याचे स्वप्न पाहत आहेस का?" मला पाहून तो बायकोचा हात धरून माझी चेष्टा करत होता. माझी सहनशक्ती आता संपली होती. आधी मी त्याच्या तोंडावर चापट मारली. बहुधा त्याला माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणूनच तो मला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याच्या पत्नीलाही आश्चर्य वाटले. तिच्या पतीला त्याच्या पहिल्या पत्नीकडून मिळालेली थप्पड तिच्या बेइज्जतीसाठी पुरेशी होती. आता तो माझ्याकडे सरकत होता की पुढे येऊन सासऱ्यांनी त्याच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. हे सगळं पाहून त्याला खरंच आश्चर्य वाटलं. सासरे म्हणाले की हिला तुझ्या आईचा दर्जा आहे. आता ही माझी पत्नी आहे. खबरदार यापुढे हिच्याशी मोठ्याने बोलला तर सावध राहा, नाहीतर ही सर्व संपत्ती माझी आहे आणि तुला घरातून हकलून देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. त्यांचे बोलणे ऐकून त्याला खरोखरच धक्का बसला. त्यामुळे तो काही बोलू शकला नाही. मी माझ्या पतीसोबत त्यांच्या खोलीत गेले. मी फक्त त्याचे जीवन नष्ट करण्यासाठी येथे आले आहे, ज्या प्रकारे त्याने माझे केले आहे. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा सगळ्यात आधी त्याच्या बायकोला नाश्ता बनवण्याची ऑर्डर दिली. मी माझ्या कामासाठी सर्व नोकरांची निवड केली होती. ते फक्त माझे काम करणार होते. इतके दिवस आरामात आयुष्य जगणारी तिला आता तिची खरी स्थिती काय हे सांगायची वेळ आली होती. तिने नाश्ता करून दिला, ज्याचा काही उपयोग झाला नाही. मी तो नाश्ता परत पाठवला आणि त्यांनाच दोघांनाही खाण्याची ऑर्डर दिली. ते अर्धे कच्चे अर्धे जळलेले अन्न होते, जे दोघांनी मोठ्या कष्टाने खाल्ले. मी जेवण बनवणाऱ्या मोलकरीण आईला सांगून स्वतःसाठी आणि सासरच्यांसाठी ताजे जेवण बनवले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर मी तिला घर पूर्णपणे स्वच्छ करायला लावले. मालमत्तेच्या बाबतीत माझे पती खूप लोभी होते, म्हणूनच तो मुकाटपणे सगळं सहन करत होता. कारण त्याला माहीत होते की हा ऐशोआराम आपल्यापासून हिरावून घेतला तर त्याचे हात रिकामे होतील. मी काही दिवसातच त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते आणि मग तो दिवस आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. या सर्व गोष्टी करून त्याची पत्नी कंटाळली होती. ऐशोआरामासाठी तिने त्याच्याशी लग्न केले होते आणि आता जेव्हा तिला हे मोलकरणीचे जीवन जगावे लागले तेव्हा तिने स्वतः घटस्फोट मागितला होता. ती म्हणाली की मी खूप सुंदर आहे, मला एकापेक्षा एक समृद्ध नाते मिळतील. मी तुझ्यासोबत माझे आयुष्य वाया घालवू शकत नाही. मला घटस्फोट दे आणि माझा जीव सोड. त्याला तिला घटस्फोट द्यायचा नव्हता, मात्र त्याची पत्नी कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती. पण त्याला घटस्फोट देणं भाग पडले गेले आणि त्याची पत्नी त्याला सोडून गेली. दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे आला, माझी माफी मागू लागला. पण मला त्याच्याबद्दल किंचितही वाईट वाटले नाही. मी लग्नापूर्वी सर्व मालमत्ता माझ्या नावावर केली होती, कारण माझ्या सासऱ्यांना कॅन्सर झाला होता आणि तो शेवटच्या टप्प्यात होता. त्यांचे जगणे आता अशक्य झाले होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांची सर्व संपत्ती माझ्या नावे केली होती. कारण त्यांचा त्यांच्या पुतण्यावर विश्वास नव्हता की तो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेची काळजी घेईल. उलट त्यांना खात्री होती की तो त्यांची सर्व संपत्ती अय्याशी करण्यासाठी उडवेल. संपूर्ण मालमत्ता माझ्या नावावर होती, म्हणून मी त्याला सावध केले की सर्व मालमत्ता माझ्या नावावर आहे, तुला एक पैसाही मिळणार नाही. आता तू जा आणि तुझ्या त्याच सुंदर बायकोसोबत राहा. ती तुला खाऊ घालेल आणि तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेल. माझे बोलणं ऐकून त्याच्यावर डोंगरच कोसळला. वडिलांकडून त्याला ही अपेक्षा नव्हती, पण जे झाले ते चांगल्यासाठीच होते. त्याला घर सोडता येत नव्हते, कारण त्याची बायको आधीच गेली होती आणि आता असे म्हणता येईल की मी त्याला घराबाहेर हकलून देऊ नये यासाठी त्याने माझ्यासमोर हात जोडले. मलाही त्याची थोडी दया आली आणि मी त्याला घरी राहू दिले. काही दिवस झाले होते की माझे सासरे वारले. वडिलांच्या निधनाचा धक्का माझ्या पतीला सहन झाला नाही आणि तो खूप आजारी पडला. या दरम्यान मी त्यांची खूप सेवा केली आणि काही दिवसात तो बरा झाल्यावर माझ्यासमोर रडायला लागला. माझ्याकडे क्षमा मागू लागला
त्याची अवस्था खरोखरच दयनीय होती. माझी इच्छा नसतानाही मला त्याची दया आली. मग मी त्याला माफ केले. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे असे तो बोलू लागला. सौंदर्याच्या नादात त्याने स्वतःचे घर उद्ध्वस्त केले. मी त्याला सांगितले की तू शिकलेला आहेस. तुझ्या पायावर उभा राहा आणि नोकरी कर. मी तुला माझ्या मालमत्तेतून काहीही देणार नाही. त्याने माझी आज्ञा पाळली आणि मग नोकरीच्या शोधात निघून गेला. मी त्याला त्याचे काम करायला एक नोकरही दिला होता. त्यावर त्यांनी माझे आभार मानले. आता त्याला फक्त स्वतःसाठी चांगली नोकरी शोधायची होती. सर्व काही व्यवस्थित करण्यासाठी तो सकाळी लवकर घरातून निघायचा, संध्याकाळी परत यायचा. आठवडाभर प्रयत्न केल्यावर त्याला एका चांगल्या कंपनीत मॅनेजरची नोकरी मिळाली. घरी आल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने मला नोकरी मिळाल्याचे सांगितले. आता लवकरच तो आपल्या पायावर उभा राहणार होता. त्याच्या आयुष्यात सुधारणा होऊ लागल्याने मला आनंद झाला. माझ्यासाठी ते पुरेसे होते. एक दिवस रात्री तो घरी परतला आणि माझ्या खोलीत आला. इतक्या दिवसात पहिल्यांदाच तो असा माझ्या रूमवर आला होता. मी त्याच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा तो माझ्या बाजूला जमिनीवर बसला आणि मग त्याने मला जे सांगितले ते ऐकून मी थक्क झाले. आश्चर्याने डोळे मोठे करून पाहू लागले. कारण तो जे काही बोलला होता याची मी कधी कल्पनाही केली नव्हती की तो असेही बोलू शकतो. मी त्याला त्याच्या खोलीत परत पाठवले आणि मी माझे अश्रू रोखू शकले नाही आणि रडू लागले. रात्र रडत घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ड्रायव्हरसोबत माझ्या हवेलीत परत आले. माझ्या अचानक येण्याने माझे आईवडील अस्वस्थ झाले, पण मी त्यांना धीर दिला आणि मग मी माझ्या खोलीत गेले. तिथून मी माझे आवश्यक सामान घेऊन संध्याकाळी घरी परत आले. मी त्याची वाट पाहू लागले, पण मी वाट बघतच राहिले. रात्री तो घरी परत आला नाही. मी आश्चर्यचकित झाले. मला वाटलं कदाचित त्याचं न ऐकल्यामुळे तो पुन्हा असं करत असेल. मी दुसऱ्या दिवशीही वाट पाहत राहिले, पण तो परत आला नाही. मला समजले की मी त्याचे ऐकले नाही. कदाचित त्यामुळेच तो चिडला असावा, किंवा कदाचित त्याला त्याच्या कृत्याबद्दल पश्चाताप होत असेल. पण आता मला काय करायचं आहे हे मला नक्कीच माहीत होतं. आयुष्य पुन्हा रुळावर कसे आणायचे. दिवसभर वाट पाहिल्यानंतर मला झोप लागली होती. दार उघडल्याचा आवाज ऐकून मी डोळे उघडले. रात्री घरी आल्यावर मला त्याच्या खोलीत पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने मला विचारले, अर्धरात्री मी त्याच्या खोलीत काय करत आहे? मी म्हणाले, आधी अंघोळ कर, मग मी तुझ्यासाठी जेवण वाढते, मग बोलूया. तो डोके हलवून निघून गेला आणि फ्रेश होऊन आला. मी त्याच्यासाठी जेवण आणले होते. रात्रीचे जेवण करून भांडी गोळा करून मी परत त्याच्या खोलीत आले आणि 2 फाईल्स त्याच्यासमोर ठेवल्या. त्यांना पाहून तो गोंधळला. पण त्या फायली पाहताना फायलीमध्ये असलेल्या कागदांवर लिहिलेले शब्द वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने फाईल पाहिली, मग तो माझ्याकडे पाहू लागला. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारून तो स्वतःच रडू लागला. आमचा कधीच घटस्फोट झाला नाही, कारण त्याने बनावट कागदपत्र बनवली होती, पण त्याची स्वाक्षरीही झाली नव्हती, किंवा त्याने मला तोंडी घटस्फोटही दिला नाही. मी माझ्या सासरच्यांना मिळाले होते, कारण जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांना कॅन्सर आहे आणि ते जास्त काळ जगणार नाहीत, पण त्यांना आपल्या पुतण्याला स्वतःच्या आयुष्यात स्थिरावलेले बघायचे आहे. माझ्या मुलाने ज्या मुलीशी लग्न केले ती एक लोभी मुलगी होती आणि तिला धडा शिकवणे अजिबात अवघड नव्हते. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की मी माझ्या नवऱ्याला सुधारल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि मग सर्व काही प्लॅनप्रमाणे झालं. प्रॉपर्टीसुद्धा पहिल्यापासून त्याच्याच नावावर होती. माझे सासरे सरळ खोटे बोलले. संपूर्ण सत्य जाणून घेतल्यानंतर माझ्या पतीने पुन्हा एकदा माझी माफी मागितली. त्याला त्याच्या कृत्याची खरोखरच लाज वाटली. मी त्याला माफ केले. त्याने घटस्फोटाची कागदपत्रे फाडली. त्याने स्वतः मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित केली होती आणि मग आम्ही दोघेही आनंदी जीवन जगू लागलो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.